सर्वच जे लाडकी प्रेक्षक वर्ग आहेत ज्यांच्यामुळे ही स्पर्धा अगदी वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचली आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्या प्रेक्षक वर्गांचं हार्दिक सहर्ष स्वागत. मॅचला इथून पुढे सुरुवात करूयात. षटक क्रमांक पहिला डिलिव्हर करण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती विकी पंढरीनाथ भोईर बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतोय. नवी मुंबई धारावीला बिलॉंग करणारा हा खेळाडू धारावे एक्सप्रेस मंजाची ओळख या संपूर्ण भारतभर आपण पाहतो. असं विकी बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल फ्री हिटचा बॉल. पहिला बॉल सफल झाले होते परंतु वाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. वेग तर खूप होता यावेळेला विकी यांच्याकडे परंतु कंट्रोल नव्हतं त्यामुळे इथून पुढे जर पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वभावाने इथून पुढे धाव खर्च केली जाते. सेकंड राऊंड मधील आपण पाहतोय पहिली मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. फ्री हिटचा बॉल आसमान दाखवलंय. विकी वरती केला हल्ला. मैदानाच्या आतमध्ये होणार कल्ला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा. ज्याने संपूर्ण भारतभर प्रवास केलाय. सगळ्याच मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खेळल्या गेल्या आहेत. तर दुसऱ्या साईडला आपल्या या दक्षिण रायगड जिल्ह्यातील मसला गावाचा सुपरस्टार नदीम धायरेकर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. हो या वेळेला वेग होता टप्पाही अचूक होता विकी यांचा त्यामुळे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. हा डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. नदीम दायरेकर गेल्या वर्षी टेम्पल येथे स्पर्धेमध्ये मिळवलेली त्यांनी 2 व्हीलरची बाईक आणि असा खेळाडू आहे ज्याच्या नावावरती आपण पाहतोय ब्लिट्झ चॅम्पियन ट्रॉफीची आयफोन 13 प्रो मॅक्स चा मोबाईल देखील ज्याच्या नावावरती आहे असा मसल्याचा नदीम दायरेकर. लो फुल टॉस त्यावेळेला बॉल ऑन साईडला आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मध्येने टीमची धावा संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 8 आकड्यावरती 8 धावा अद्यापर्यंत आहेत धाबळकावरती. परंतु मागच्या मॅचचा हिरो सरफराज माटवंदकर आपल्याला स्ट्रायकिंग वरती दाखल होताना पाहायला मिळेल. सुशांत जाबरे 11 दाबोल या टीमच्या वतीने आपण पाहतोय. P1चं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. विकी बाउंड ट्रॅक वरती यावेळेला बॅटची गळा घेतली पाठीमागच्या दिशेने. राहुल तिकडे होते. राहुलचा बंद बॉलला अडवलं गेलं चांगल्या पद्धतीने आणि इथून पुढे जर पाहिला तर आपल्या टीमसाठी जवळपास 3 धावा इथून पुढे वाचवल्यात. सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या पुढे चालली आहे 9 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजून इथून पुढे बाकी असेल. P1चा षटक क्रमांक 1 सध्याच्या घडीला सुरू आहे. पुढचा बॉल कोलातला बॉल तिथेच थांबलाय. एक सिंगल घ्यायची आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही झाला यशस्वी आणि इथून पुढे आपण पाहतोय सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. क्विक सिंगल इथून पुढे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून दोघांचंही कोऑर्डिनेशन चांगलं होतं. ज्या वेळेला नदीमने तो बॉल खेळला त्यावेळेला सरफराजचा तो कॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्याला डेंजर एंडकडे जायचं होतं आणि सिंगल आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 1 मधील. शेवटचा बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये नाही सापडणार. विकी यांचा वेग पुन्हा एकदा महाड करणं पाहायला मिळाला आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावा संख्या बघत पाहायला मिळते 10 आकड्यावरती. 10 धावा अद्यापर्यंत सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. इथून पुढे 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. मागच्या मॅच मध्ये या संघांना आपण पाहतोय खूप सारा धावा कमी खर्च केला होता. गोलंदाजी चांगली राहिली होती नितीन गोरपे मित्रमंडळ महाड या टीमची. परंतु समोरचा संघ देखील आपण पाहतोय ताकदवान आहे. सुशांत जाबरे 11 दाबोल हा संघ आपण पाहतोय त्यामुळे चांगली बॅटल रंगेल मॅच मध्ये. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 डिलिव्हर करण्यासाठी आपल्याला गोलंदाजी मार्क वरती दाखल होताना पाहायला मिळतोय.
सोलापूरचा सुपरस्टार गोलंदाज नाव आहे प्रथमेश राठोड दाखल होताना पाहायला मिळतील. पहिला बॉल बॅकफुटला आले. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मार्क कसं झालाय, थांबणार नाहीये. क्लासिकल फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 धावा. निश्चितपणे पहिल्या मॅच मध्ये फ्री हिटच्या बॉल मध्ये रनआउट झाले होते आणि आता जर पाहायला गेलं तर आता मात्र चांगलीच बॅट बोलतीये नदीमची. नदीम धायरेकर खूप सारं टॅलेंट आहे आणि ज्या दिशेने बॉल येतो त्या दिशेने फटकेबाजी करण्याची ताकद ही नदीमकडे आहे. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग करतायत. पुढचा बॉल या वेळेला ऑन साइडला बंबा होतोय. अलॉंग द विथ कार्पेट बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. फिल्डिंग करतील. एक सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळते. दिलीप होते तिथे स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये आणि एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 15 या आकड्यावरती 15 रन. ओ खोल हातला बॉल नाही सापडणार. पुन्हा एकदा बातोय. सरफराजला यावेळेला थांबवलं गेलंय प्रथमेश या गोलंदाजाने. हा डॉट बॉल. दुसरा फेरीमधील पहिली मॅच म्हणजे या संपूर्ण रात्रीमधील आपण पाहतोय 5वी मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. ओ ब्लाइंग स्ट्रोक घ्यायचं होतं. इथून पुढे रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट. कोण आहे? योगेश मास्टर माइंड पेनकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न यशस्वी आणि इथून पुढे आपण पाहतोय सरफराज मैदानाच्या बाहेर. परफेक्ट डायरेक्ट हिटचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळाला आणि फलंदाज सरफराज मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतील. मुरुड तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू शिगरे गावचा आणखीन एक दमदार खेळाडू हुसन टाके आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. याचा आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला हे 2 खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. आणि गोलंदाज देखील प्रथमेश राठोड तो सुद्धा आयकॉन आहे आणि आता मात्र चांगली बॅटर रंगेल. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. हो या बेल ऑन साइडला पाहतोय व्यासपीठाला मानवंदन देणारा हा चौकार. पहिली मॅच मध्ये बॅटिंग नाही झाली म्हणून काय झालं, दुसऱ्या मॅच मध्ये मी कमबॅक करू शकतो. या वेळेला थोडस धीम्या गतीने बॉल डिलिव्हर केला गेला होता. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे नदीम यांच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे शेवटच्या ओव्हरपर्यंत मला थांबणं फार महत्वाचं असेल आणि बघता बघता षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या तर मिळते जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. 10च्या सरासरीने सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे. इथून पुढे जर पाहा गेला तर मग अजून 3 षटकांचा खेळ बाकी असेल. परंतु मागचे मॅच समोर पवन केने आणि त्यांना थांबवलंय लोकलच्या या गोलंदाजाने. आणि ही खासियत राहते ज्या वेळेला मोठमोठे खेळाडू येतात त्यावेळेला त्यांच्या समोर चांगली तुम्ही कामगिरी करता त्यावेळेला तुमच्या नावाची चर्चा होते आणि कामगिरी करावी लागते. ज्या वेळेला तुम्ही बाहेर जाता बाहेरच्या खेळाडूसोबत खेळता त्यावेळेलाच तुमचं खरं टॅलेंट काय ते जगाला दिसतं आणि आज टॅलेंट त्या युवा लोकल गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळालं. पहिलाच बॉल फुल टॉस परंतु हवेमध्ये खेळाडू आहेत काय स्ट्रॉप झाली आहे.
ओ माय गॉड, कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. अगदी बॉल पर्यंत पोहोचले होते, परंतु टीबी अंपायरची मदत. वेस्ट साईडच्या वरती इथून पुढे हा नो बॉल आहे की नाही, अंपायरचा रिव्ह्यू इथून पुढे आपण पाहतोय. सो आपण जाऊयात आमच्या टीव्ही अंपायर्स कडे. टीव्ही अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय बंटी जाधव सर आमच्या संवेद जॉईंट आहेत आणि इथून पुढे चला इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथून पुढे आपल्याला इशारा येताना पाहायला मिळतो. योग्य पद्धतीचा बॉल होता आणि परंतु महत्वाची बाब म्हणजे कॅच ड्रॉप झाली आहे आणि तेच सूरज करकरेकडून अपेक्षा नव्हत्या, परंतु स्पर्धा मोठी आहे त्यामुळे कधी प्रेशर येतो कधी कधी. पुढचा बॉल हो, या वेळेला वेग तर होता परंतु हुसेन आहेत. बॉलला खेळून काढल्या ऑन साइडला. सिंगल इथून पुढे अर्जित होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या पुढे चालली आहे, ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय 22 आकड्यावरती 22 ऑन अ बोर्ड. पहिल्या षटकामध्ये विकेटच्या अगेन्स्ट धावा तर आल्या होत्या, त्या म्हणजे आपण पाहतोय 10 आणि आता सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय. हो, या वेळेला अपील तर केली गेली होती परंतु नाही तेवढा प्रभाव पडणार आणि बघता बघता आपण पाहतोय बॉल फायनली बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी गेलाय अगदी सहजरित्या हा चौकार. विकी यांच्याकडे एवढा वेग आहे, पायाला लागून सुद्धा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय, परंतु फिल्डिंग सध्याच्या घडीला चांगली नाही झाली आहे. नितीन कोरपे मित्रमंडळ महाड या टीमची. आगळा वेगळा स्ट्रोक यायचा होता, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आपण पाहतोय. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल, परंतु त्याआधी या 2 धावा आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळतील. 2च्या मदतीने आपण पाहतोय टीमची धावा संख्या पुढे जाताना पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 28 आकड्यावरती 28 ऑन अ बोर्ड. सध्याची परिस्थिती म्हणजे धावा आल्या आहेत पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 10 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 10 धावा आणि अद्यापपर्यंत महत्व या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्यात विकी बोईर या गोलंदाजाने. कोलातला बॉल समोरच सापडलेत. यावेळेला विकीचा बोलबाला बॉल मिळतोय. नदीमला अखेरकार मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये नदीम बाद. नदीम दायरेकर आपल्याला डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतील. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे अजूनही बाकी असेल. षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ झाला, शेवटच्या बॉलचा खेळ अजूनही बाकी इथून पुढे आपण पाहतोय, त्यामुळे विकीला तो बॉल डिलिव्हर करावा लागेल. टीमची धावा संख्या धाबकोती पाहायला मिळते 28 28. 10च्या सरासरीने देखील जरी धावा संख्या बनली तर मॅचला रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊ शकतो येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये, त्यामुळे त्या पद्धतीची बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. न्यू बॅटर आदिल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल विकी बोईर यांचा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल खेळून काढलाय अलॉंग द विथ कार्पेट. बॉल मार्गस्थ होताना बॉल मिळेल. सूरज आहे त्या वेळेला फिल्डिंग करतील. शेवटच्या बॉलवरती सिंगल येताना बॉल मिळते. विकी बोईर या गोलंदाजाने या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्यात आणि टीमची धावा संख्या धाबकोती पाहायला मिळते, ती म्हणजे अर्थात 29 आकड्यावरती, परंतु त्यामध्ये ती कॅच ड्रॉप झाली. मिसफिल्डचा जो चौकार आपला पाहायला मिळाला, त्यामुळे विकी थोडेसे आपल्याला महागडे ठरताना पाहायला मिळाले आणि टीमची धावा संख्या ही धाबकोती पाहायला मिळते 29 आकड्यावरती 29 ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती
एका साईडला संघ बंबातोय नितीन गोरपे मित्रमंडळ महाड त्यांच्या समोर खेळण्यासाठी सुशांत जाबरे 11 दाभोळ हा संघ आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती जयेश खेरकर आता मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये देखील पहिले 2 षटकार येऊन सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. जयेशाने एकदा जर टप्पा सापडला तर मग चांगलीच गोलंदाजी करू शकतात. षटक क्रमांक बंबातो इथून पुढे 4 ला होईल सुरुवात. जयेश खेरकर दुसरी रात्र खूप सारे आयकॉन खेळाडू आपण पाहिले आजच्या रात्रीमध्ये, परंतु उद्याची रात्र देखील फार महत्वाची आहे आणि खूप सारे मोठमोठे आयकॉन उतरतील या मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल हवेमध्ये उडवलाय. टायमिंग प्रॉपर आहे का बघावं लागणार आहेत. खेळाडू आहे तिथे आणि अखेरकार फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये टिपला जाईल. संपला बॅटरचा खेळ. इथून पुढे वाहतोय जयेश खेरकर या गोलंदाजाने चांगली केली आहे. पहिल्या मॅच मध्ये षटकाराने आपल्याला सुरुवात करताना पाहायला मिळालं. षटकाराने खर्च करून त्यांनी सुरुवात केली होती, परंतु या वेळेला विकेटने सुरुवात केली आहे. त्याला आता मात्र आपण पाहतोय चांगला टप्पा सापडला की काय खेळपट्टीचा, त्यामुळे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. अक्षय खेरकर आणि निलेश जंगम यांच्या वतीनं जयेश खेरकरच्या प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. न्यू बॅटर आता मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. नासिर नासिर आपण पाहतोय न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल हो आल्या आल्या आक्रमण करायचं होतं. टायमिंग प्रॉपर नाही झालं. बॅटच्या अगदी आपण पाहतोय टोला जाऊन बॉल लागला आणि एक सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळते. आता मात्र धाबा थांबतील की काय, कारण का विकेट गेल्या आहेत, परंतु खेळपट्टीवरती अजूनही शिगरे गावचा आपण पाहतोय तो म्हणजे सुपरस्टार खेळाडू हुसेन टाके अजूनही खेळपट्टीवरती आहेत. हो यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हुसेनला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अजून एक मोठी विकेट हुसेन टाके विकेट सोबत. देखील आपण पाहतोय कॅश प्राइज 500 रुपयाचा असेल. अक्षयजी केरकर आणि निलेश जंगम यांच्या वतीनं आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु काय सुरुवात केली आहे जयेशने या ओव्हर मध्ये. न्यू बॅटर आता मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. शाहखालीन आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल शाखाली झाले. आक्रमण केलंय, परंतु या वेळेला पॉइंटचा खेळाडू होता, त्याच्या सरळ हातामध्ये बॉल विसावलाय आणि अजून एक विकेट जयेश केरकरच्या खात्यामध्ये. गाडी आहे वॅगनर कार MH06 CU 0498. जर कृपया कोणाची असेल तर आपण ती लगेच बाजूला काढा, कारण का खूप सारा अडथळा निर्माण होत आहे वाहतुकीला. सो विनंती असेल. वॅगनर कार आहे 0498 या क्रमांकाची गाडी आहे. आपण लगेच तिथे जा, गाडीचे मालक आणि गाडी लगेच आपण बाजूला पार्क करा. लगातारचे 2 विकेट आपल्याला जयेशच्या माध्यमातून इथून पुढे गेला तर हॅट्रिकचा बॉल इथून पुढे असेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जाऊन आपण पाहतोय उभा झालाय तो म्हणजे जयेश केरकर आणि 1500 रुपये अद्यापर्यंत जमा झालेत.
अक्षयजी केरकर आणि निलेश जंगम यांच्या वतीनं आपण पाहतोय ते 500 रुपयाचे कॅश प्राइज, टोटल 1500 रुपये देऊन आपण सन्मानित करणार आहोत. हॅट्रिकचा बॉल जयेश केरकर. हॅट्रिकचा बॉल, परंतु यावेळेला जर अगदी बाहेर गेला तर हा डॉट बॉल इथून पुढे त्यांना पाहायला मिळेल. आणि ओंकारजी जाधव यांच्यामधून देखील आपण पाहतोय रोख रक्कम 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे जयेश केरकरच्या या 3 विकेटसाठी. म्हणजे ऑलमोस्ट 3000 रुपये अद्यापर्यंत जयेशला मिळालेत 3 विकेटसाठी. पुढचा बॉल या वेळेला अजून एक आपण पाहतोय चांगल्या दर्जाचा बॉल इथून पुढे पाहायला मिळेल. आणि बघता बघता आपण पाहतोय काय गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त आपण पाहतोय या ओव्हरमध्ये एकच धाव खर्च केली आणि 3 विकेट. जयेश केरकर लोकलचा टॅलेंट, आपल्याच विभागामधील खेळाडू, टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. जय स्विंग केरकर, त्याचा गोलंदाजीचा स्विंग आपण पाहिलाय. आणि इथून पुढे 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती 30 रन. शेवटच्या ओव्हरचा खेळ आता मात्र बाकी असणार आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय थांबली गेली आहे ती म्हणजे अर्थात 30 या आकड्यावरती. पहिल्या 3 ओव्हर पर्यंत आपण पाहिल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिला तर धावा आपल्याला पाहायला मिळाला ते म्हणजे 8. त्यानंतरला धावा नाही आल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक डिलिव्हर करण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आता मात्र ओमकार महाडिक दाखल होताना पाहायला मिळतील. गेल्या 2 हंगामापासून याही गोलंदाजीची चर्चा होतीये. पहिला बॉल थांबलेत. रनअप मध्ये आपल्याला इथून पुढे बिघाड होताना पाहायला मिळेल, त्यामुळे पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागेल. 6 बॉल फार महत्वाचे आहेत. धावा तुम्हाला बनवावे लागतील, परंतु कमबॅक केला आहे गोलंदाजी करत असताना नितीन गोरपे मित्रमंडळ महाड या टीमने. पहिला बॉल, पहिलाच बॉल खालीच राहिलाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. पहिला डॉट बॉलने इथून पुढे सुरुवात केली आहे ओमकार महाडिक या गोलंदाजाने. सध्याच्या घडीला जास्तीचा विश्वास आता ओमकारवरती सातत्याने दाखवत असतात संपूर्ण हा महाडचा संघ, आणि त्या धाकटीची गोलंदाजी तो करतो. या वेळेला आपण पाहतोय विकेट इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. आणि सचिनजी बालन साहेब यांच्या वतीनं रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज या विकेट साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक विकेट. अजून एक विकेट घेतली तर मग 2000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. सो इथून पुढे आपल्याला ही विकेट येताना पाहायला मिळेल. आणि आता जर पाहायला गेलं तर धावा नाही होत आहेत. टीमची धावा संख्या ही धाबावरती पाहायला मिळते ती म्हणजे अर्थात 30 या आकड्यावरती. 3 ओव्हर पर्यंत आपण पाहतोय 29 धावा होत्या आणि आता षटक क्रमांक 5 ला सुरुवात होईल. 2 बॉलचा खेळ सुद्धा झालाय, परंतु तरी सुद्धा धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 30 या आकड्यावरती एकच धाव. अजून एक आपल्याला विकेट येताना पाहायला मिळेल. लगातारचे 2 विकेट घेतलेत. आता मात्र 2000 रुपयाचा हकदार ठरेल तो म्हणजे ओमकार महाडिक. आणि अजून एक विकेट. सात बॉल मध्ये एकही धाव खर्च नाही केले या गोलंदाजाने. फलंदाजांना आपण पाहतोय थांबवले गेले. आणि आता मात्र जर पाहायला गेला तर ओमकार महाडिक हा सुद्धा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जाऊन उभा राहिलाय. हॅट्रिकचा बॉल ओमकार महाडिक बाउंड ट्रॅक वरती. हॅट्रिकचा बॉल या बेला समोरच्या दिशेने खेळून काढलाय. सूरज करकरे तिथे आपल्याला पाहायला मिळतील. फेकी करतील तोपर्यंत
सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते आणि अखेरकार 7 बॉल नंतर 8व्या बॉल मध्ये ही सिंगल आपल्याला येताना पाहायला मिळते. त्यामुळे पहा बॅटिंग लाईनअप ज्या वेळेला टॉप ऑर्डर 5 झाला त्यानंतर धाबा नाही बनल्या गेल्या. अजून एक आपण पाहतोय इथून पुढे जर पाहायला गेला तर चला टीव्ही अंपायरची मध्ये इथून पुढे आपण पाहतोय घेतली जाते. यस ओव्हर स्टेप्सचा आपण पाहतोय इथून पुढे चेक करणार आहोत. टीव्ही अंपायर्स आमच्या समोर जॉईन आहेत पुन्हा एकदा. लगेचच आम्ही डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचू. जास्तीचा वेळ आम्ही नाही खर्च करणार. लगेच इथून पुढे या मॅचला देखील आपण सुरुवात करणार आहोत. पाहायला गेला तर डॉट बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. म्हणजे शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे आता मात्र बाकी असेल. टीमची धावसंख्या 31. शेवटचा बॉल बॉल बॅकड्रॉ करण्याचा प्रयत्न इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. सूरज आहेत पुन्हा एकदा फेकी करतील विकेट किपर एंडकडे आणि त्यामुळे आपण पाहतोय फक्त आणि फक्त एक धाव. अजून एक विकेट येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 32. इथून पुढे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 33 धावसंख्येची गरज. दोन 2026 यामध्ये या ठिकाणी महिला कबड्डी संघ असणार आहे. त्यानंतर महाड तालुका कबड्डी असोसिएशनचे संघ या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. तसेच जिल्ह्याचे संघ या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. त्यामध्ये महिलांमध्ये प्रथम क्रमांक असेल 7000 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक असेल 5000 व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांक 3000 व आकर्षक चषक. तसेच महाड कबड्डी असोसिएशन च्या प्रथम क्रमांक असेल 25000 व आकर्षक चषक, द्वितीय 15000 व आकर्षक चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांक असेल 7000 व आकर्षक चषक. तसेच रायगड जिल्हा ज्या कबड्डी स्पर्धा होणार आहे त्याचा प्रथम क्रमांक असेल 51000 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक असेल हा 21000 माफ करा 31000 व आकर्षक चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांक असेल हा 21000 व आकर्षक चषक. तसेच या मंडळाचे अध्यक्ष आहेत निलेश भाई शिंदे. तसेच स्पर्धा प्रमुख असणार आहेत उमेश जगताप व संचित चिकणे. या स्पर्धेचं ठिकाण असणार आहे चांदे क्रीडांगण महाड. दिनांक 26 एप्रिल या दिवशी या स्पर्धा संपन्न होणार आहे. सायंकाळी ठीक 5 वाजता या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. तरी सर्व खेळाडूंनी प्रेक्षकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो थँक्यू सो मच संजयजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकत होतो. चला विनंती करतो फिल्डिंग लावून घ्या आणि बॅटर मैदानावरती पाठवा लगेच. आपण आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी ऑफलाईन स्कोरिंग
उबेद यांच्या माध्यमातून खूप छान स्कोरिंगची भूमिका आपल्याला बजावलेली पाहायला मिळाली. थँक्यू सो मच. आपण फ्रेंड्स ग्रुप महाड या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहकार्य करता त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार. पुढची मॅच टीम कौस्तुभ दादू 11 पनळगर तर त्यांच्या विपक्षामध्ये अनिकेत दादा गोसाळकर समर्थक आशू 11. दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी या. जिकडे आशू 11 चे कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस करून घेऊया आपण. माणेगाव तालुक्यातील दोन मातबर संघांमधली लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि टॉसही आपण त्या टीम मध्ये कंप्लीट करून घेतोय. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. सामन्याला जिकडे सुरुवात झाली आहे, सामन्याला जिकडे रंगत आलेली पाहायला मिळाली आहे. एका बाजूला सलामीवीर प्रथमेश राठोड आपल्याला पाहायला मिळेल ना, तर दुसऱ्या बाजूला योगेश पेनकर यांना आपण पाहणार आहोत. डाव दुसरा आणि या दुसऱ्या डावामध्ये नक्की काय घडामोडी घडतील याही आपण पाहूया. टार्गेट सेट झाले. तब्बल 33 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट आहे. 30 बॉल मध्ये 33 बनवायच्यात. सुरुवातीला काय बॅटिंग केली होती नदीम दायरेकरनं, भरपूर सारा धावा जमा केला, पण जसा नदीम बाद झाला तिथून पुढे या मॅच मध्ये धावांचा वेग संपूर्णतः थांबलेला बघायला मिळालाय. षटकातील पहिला बॉल, पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल मार्ग शोध असताना पाहायला मिळेल. सिंगल न सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना टीम नितीन कोरबे मित्रमंडळ महाड या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. त्यातीचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलला सिंगल येते. धावेला सुरुवात बॅटिंग करत असताना इकडे एक धावेने केली आहे. धावा थांबवायच्यात खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये. सुशांत जांभरे 11 दाबोल या टीमला. चला फास्ट खेळा विनंती असेल. स्ट्राईकला प्रथमेश राठोड महत्वाचा खेळाडू. हा पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला हुसेन टाके, चांगली फिल्डिंग. डॉट बॉल येतोय. मॅच रंगेल का? 30 बॉल मध्ये 33 थांबवायच्यात. सामन्यामध्ये फेर बदल होतील का हा प्रश्नचिन्ह या सामन्याच्या माध्यमातून उभा राहिलाय. कमी गतीने टाकलेला बॉल समोर खेळला फटका. ओ चांगली फिल्डिंग. एका हातानं अगदी बॉलला आरामामध्ये थांबवलेलं बघायला मिळालंय. षटकातील पुढचा बॉल, समोरचा चेंडू, मोठा फटका. योगेश पेनकर त्याच्या बॅटमधून येतोय षटकार. मैदानावरती बॅट तळपायला सुरुवात झाली आहे. योगेश पेनकर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. मागच्या वर्षीची ही स्पर्धा कोण विसरेल. जिंकत असताना वन साइड ज्यानं बॅटिंग केली होती तो खेळाडू योगेश पेनकर त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. ब्लॉक कोल्लेनचा बॉल शॉर्ट पॉइंटला दिशादर्शक स्ट्रोक पाहायला मिळेल. अगदी हलक्या हातानं स्टीअर केलेलं पाहायला मिळत आहे आणि तिथे सुद्धा जोडली जाईल ती एक धाव. एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 9 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. 9 धावा धावफळकावरती. षटकातील पुढचा बॉल, बाहेरचा बॉल, छेडछाडी करण्याचा प्रयत्न. प्रथमेश राठोड चांगलटी आलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटक समाप्तीचा इशारा होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या सुरुवातीला फक्त आणि फक्त 9 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथून पुढे अजून येणारे 24 चेंडू आणि 24 धावांची गरज. या सामन्यामध्ये बॉल टू रन इक्वेशन सध्याच्या घडीला हे चित्र आपण पाहतोय.
चला मॅच फास्ट खेळा विनंती करतोय. 24 चेंडू आणि 24 धावांची गरज. बॉल टू रन इक्वेशन या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगलने सुद्धा आरामामध्ये या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर महाड म्हणजेच नितीन कोरबे मित्रमंडळ महाड हा संघ अगदी विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल सरफराज कमी गतीने टाकला. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. क्लासिकल अंदाजामध्ये फक्त सिंगल जोडण्याचा प्रयत्न योगेश पेनकर यांच्या माध्यमातून धाव मिळेल. एक धावसंख्या 10 या आकड्यावरती. 23 चेंडू 23 ची आवश्यकता असताना आता प्रथमेश राठोड स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतील. महत्वाचा खेळाडू आहे प्रथमेश. अप्रतिम दर्जाचं कामकाज आतापर्यंत त्याच्या माध्यमातून होत असताना बघायला मिळालंय. षटकातील पुढचा बॉल रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय. उलटा फिरलाय. फिरवलाय बॉलला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. यावेळेला चांगला स्ट्रोक मैदानावरती पाहायला मिळेल. फटका चांगला खेळलाय. तिथे मात्र एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न आणि डिरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जात असताना पाहायला मिळत आहे. डिसिजन पेंडिंग असेल. यस बॅटर बाद असतील. प्रथमेश राठोड इकडे मात्र बाद होत असताना पाहायला मिळतात. पहिली विकेट येते प्रथमेश बाद. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळाला. ज्यानं नेहमीच महाड तालुक्याचं क्रिकेट अप्रतिम खेळलं. मिस्टर महाड म्हणून त्याच्याकडे आदरानं पाहिलं गेलं असा खेळाडू सूरज करकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालाय. हा पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट. फक्त सिंगल. माहिती आहे सूरजला सिंगल ही मॅच आपण आरामामध्ये जिंकणार आहोत आणि म्हणूनच ती सिंगल फक्त जोडली जाते. धावसंख्या पुढे जाईल. संघाचं धावफलक 16 या आकड्यापर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळाले. यावेळेला आगळावेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि तिथेही मात्र फक्त एकच धाव मिळते. सिंगलने या मॅचच्या विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला मैदानावरती करत असताना पाहायला मिळाला. नितीन कोरपे मित्रमंडळ महाड हा संघ आणि त्याच्यामध्ये अजून एक सिंगल प्लस होईल. धावसंख्येत 1 न वाढ. धावसंख्या 18 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 षटका अखेर
आतापर्यंत धावगती पोहोचली आहे ती तब्बल 18 या आकड्यावरती. धावफलकावरती आतापर्यंत पोहोचलेल्या पाहायला मिळाल्यात. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. विनंती करतोय टीम सुशांत झांबरे 11 दाबोल, वेळ खर्च करू नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. तिथे येणारे 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. 18 चेंडू 15 धावांची आवश्यकता या संपूर्णतः सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू 15 धावा म्हणजे फक्त 3 मोठे फटके आणि मॅच संपूर्णतः आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकेल. पुढचा बॉल, फुलर लेनचा चेंडू, समोर खेळलेला फटका, गॅप मध्ये सूरजच्या बॅटमधून चौकार. यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे या दोन्ही बॅटरसाठी. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. हा पुन्हा आडवा बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका खेळला गेलाय आणि तिथेही मात्र फक्त आणि फक्त आरामामध्ये 1 धाव अर्जित केली आहे. येणारे 16 चेंडू 10 धावांची गरज. हे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय, सगळ्या आयकॉन खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी इकडे मात्र हे प्रेक्षक दाखल झालेले बघायला मिळालेत. मोठा फटका, घुटना टेक और मेरे स्टाइल में सिक्सर देख. योगेश पेन योगेश पेनकरच्या बॅटमधून धावा भरपूर सारा जमा होत असताना पाहायला मिळाला. आता अप्रतिम दर्जाचे खेळ आपण पाहतोय. याही वेळेला स्ट्रोक खेळला जाईल. इथेही मात्र आपण जर पाहिलं तर आरामामध्ये सिंगल घेतली जाते आणि आता 14 चेंडू आणि 3 धावांची गरज बाकी आहे. 14 चेंडू 3 धावांची गरज या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल लेग सिक्सच्या बाहेर, वाईट बॉल आणि वाईट +1 2 धावा मोफत मिळतील. म्हणजे आता इथून पुढे येणारे 14 चेंडू आणि फक्त औपचारिकता बाकी, 1 धावेची गरज. चला टीम अनिकेत दादा घोसाळकर समर्थक आशू 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये कौस्तुभ दादू 11 पनळकर, आपण रेडी राहा. इथे मात्र आपण पाहतोय एकही धाव घेतली जात नाहीये. मैदानावरती अप्रतिम 13 चेंडू 1 ची गरज. 13 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. मोठा फटका आणि षटकाराने मॅच फिनिश. आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवला योगेश मॅच. लो स्कोरिंग मॅच होती ज्यानं एकच ओव्हर टाकली आणि 3 विकेट्स मिळवल्या. धाव खर्च केली ती फक्त 1. महाड एक्सप्रेस म्हणजेच
जयेश खैरकर ठरतोय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच आणि जयेश खैरकर साठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आपण जयेशला इथे देतोय. सुदेश कळमकर यांचा शुभ हस्ते हा किताब आपण मुख्य मंचावरती देणार आहोत.